तिकडे लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। मुरुड गावात मुसळधार पाऊस कोसळला। गावातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। प्रशासनाच्या वतीने नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी आता मदत आणि प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गावातील अनेक घरांमध्ये सध्या पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान झालंय। लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपलंय। पावसाचा कहर सध्या पाहायला मिळतोय। आम्हाला डायल 112 वर कॉल आला होता की दत्तनगरच्या भागामध्ये एक 5 ते 7 लोक अडकलेले आहेत। काही जण घराच्या पत्र्यावर बसल्याची माहिती मिळाली होती आणि आमच्या टीमचं या ठिकाणी पोहोचलो। म्हणजे 7-8 अंमलदार होते। या परिसराची लाईटही गेली होती। आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यामध्ये एक वयस्कर आजी होते आणि 2-3 लेकर होते। त्यांना आम्ही आमच्या सर्व टीमनं पाण्यामध्ये उतरून बाहेर काढलेलं आहे। सध्या ते सुखरूप आहेत। कुठलीही सध्या तरी जीवितहानी झालेली समोर आलेली नाही। आमच्या वतीने सर्वांना आव्हान आहे, कोणी कुठे अडकले असेल किंवा त्याच्या स्वरूपाची काही माहिती मिळत असेल तर आम्हाला संपर्क करावा किंवा डायल 112 ही फॅसिलिटी सर्वांसाठी अवेलेबल आहे। पोलीस मदतीसाठी बिलकुल आपण त्यावर कॉल करावा व मदत मिळवावी। जीवितहानी काही झालेली नाही, परंतु दत्तनगरचा जो भाग आहे, दत्त मंदिरच्या पाठीमागची बाजू, या ठिकाणी पूर्ण घरामध्ये पाणी शिरून सगळे लोक जवळपास सध्याच्या परिस्थितीमध्ये बेघर झाले आहे। आज त्यांना तातडीची गरज निवारायची असल्यामुळं दत्त मंदिरच्या सभागृहामध्ये त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे आणि उद्या मात्र माननीय तहसीलदार साहेबांकडे आम्ही चर्चा करून त्यांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न उद्या त्याला करू आम्ही। आजच्या परिस्थितीला अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळं संपूर्ण जो दत्तनगरचा जो भाग आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।